नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी गणेश मशिनरी पंढरपूर मधून गणेश तोंडले बोलत आहे। आज आपल्याकडे आपले संभाजीनगर जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकरी आलेले आहेत। त्यांनी आपल्याकडे 2 मशीन खरेदी केलेत, तर ते थोडासा अनुभव सांगतील। आज आपल्या भारतामध्ये मजुरांची समस्या फार बिकट झालेली आहे। शेती करण्यासाठी मजूर भेटत नाही, तर त्याच्यावरती आम्ही एक रामबाण उपाय काढलेला आहे, विटू माऊली इंजिन कोयपे। आणि ते इंजिन कोयपे आपल्या शेतकरी बांधवांना आवडलं आणि ते खरेदी करण्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत आणि त्यांनी 2 मशीन खरेदी पण केल्या, तर ते थोडस सांगतील। काका आपलं नाव सांगा। अनिल भिका धोत्रे, मुक्काम पोस्ट काटे पिंपळगाव, तालुका गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। तर काका आपण किती मशीन घेतल्या? आज 2 मशीन घेतल्या आम्ही। कोणते कोणते घेतल्या? ते 50 सीसी घेतली काकांनी आणि 85 सीसी घेतली, अशा 2 मशीन घेतल्या। काका आपल्याकडे काय काय पिकं आहेत? आता गहू, मका, कपाशी, सगळे तूर, सोयाबीन, बेबीने, भुईमुग असे करत असतो। साधारण आपल्या पिकाच्या मधलं अंतर किती असतं? 4 फूट, तुरीचं 5 फूट, 6 फूट, मुगाचं भुईमुगाचं हे आपलं 9-10 इंच राहतं, 10-12 इंच, 9-10 म्हणजे प्रत्येक पिकानुसार अंतर कमी जास्त राहतं। 1 फुटापासून 10 फुटापर्यंत आपल्या पिकाच्या मधलं अंतर आहे। आता मला सांग, 1 फूट, 2 फूट, 3 फूट ह्या पिकामध्ये ट्रॅक्टर तर बसत नाही। बैल तर आता बऱ्यापैकी कमीच होत आली ती, आणि जी आपली जुनी पिढी आहे ती बैल चालवती, पण आपली जी मुलांची पिढी येणार ती बैलाचा दाव पण आता धरत नाही। आणि जर ह्या मशिनरी वगैरे आल्यामुळे मुलं शेती तर करायला लागली नाही, तर बैल जर असती तर शेती सोडून पुणे मुंबईला नोकरीला गेली असती। आज या मशिनरीमुळे आपल्या शेतीची सर्व प्रकारची काम होती। त्याच्यामध्ये बघा, पिकामध्ये गवत काढायला चालतंय, सरी सोडायला चालतंय, पेरणी करायला चालतंय, फवारणी करायला चालतंय, कल्टिवेटर मारायला चालतंय, ऊसाची बाय भरणी करायला चालतंय। आपल्या सर्व पिकामध्ये ह्या मशीन चालतात। तर ह्या मशीन जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी महाराष्ट्रामध्ये घ्या आणि ह्याचा उपयोग करा। हे काकांनी दाखवलं, हे रिझर आहे, हा सरी पण सोडायला चालतो। दुसरं पण घ्या काका। त्या काकाने घेतला नांगर, हा ऊसाची बाळ भरणी वगैरे करायला चालतो। त्या काकाने कल्टिवेटर घेतला, तो पण आपली जमीन वगैरे भुसभुशीत करायला चालतो। आणि हा कोयो तर वेगवेगळ्या भागामध्ये ह्याची वेगवेगळी नाव। काका तुमच्याकडे काय नाव आहे कोयवाला? याला आमच्याकडे कोळपा म्हणतात, ते याला मोगडा म्हणतात। मोगडा, आणि हे सरी पाडलं तर लेजर, आणि ह्याला ते आता बघले पुढे ते अर्ध बघलं पोळाचा नांगर। तर आपल्याकडे सर्व प्रकारच्या ज्या मशीन मिळतात त्याच्यामध्ये 35 सीसी, 50 सीसी, 63 सीसी, 85 सीसी, त्या सर्व मॉडेलवर ही 4 अवजारं मोफत मिळतात। शेतकरी बांधवांना हे वेगळे पैसे देऊन घ्यायची गरज नाही। आणि ह्याच्या व्यतिरिक्त जर आपल्याला पेरण्याचा हवा असेल, आपण फवारणीचा ब्लोअर बघू शकतोय, सोयाबीन फवारायला किंवा सगळ्याच पिकामध्ये चालतं। तर हा ब्लोअर पण आपल्याला घ्यायचा असेल तर त्या ब्लोअरची वेगळी 15,000 रुपये किंमत आहे, ते आपल्या शेतीसाठी आपण घेऊ शकतो। आणि फवारणीचं काम झाल्यानंतर ब्लोअर आपण काढून ठेवू शकतो, आणि उर्वरित जी काम आहे ती आपण त्या मशीननी करू शकतो। त्यानंतर आपल्या सर्व पिकाच्या पेरणीसाठी पण ह्या मशीन चालतात। अगदी आज पाऊस पडला आणि तुम्हाला 4 दिवसांनी किंवा दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जरी पेरणी करायची झाली तर तुम्ही ह्या आपल्या विटू माऊली इंजिन कोयप्याकडून पेरणी करू शकता। तुम्ही जर ट्रॅक्टरने पेरणी करायचं म्हणलं तर ह्याचा तोटा काय होतो? जमीन आपली दबती, जमीन ओली असल्यामुळे दबती बऱ्याच वेळा उगवत नाही, आणि वापसाची वाट बघत बसल्या टायमाला जर ट्रॅक्टरवाला नाही मिळाला तर वल निघून जाते आणि ते उगवत नाही। तर ह्या मशीनमुळे आपला फायदा असा होतो की पूर्ण चांगली ओल असताना आपण पेरणी करू शकतोय, आणि 1000% पेरलेलं उगवणारच, ही गॅरंटी माझी। कारण आपण पाऊस झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पेरतो यांनी, आणि एका दिवसाला ह्या मशीनला 2 ते 2.5 एकर पेरणी करण्यासाठी लागतं। त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांची 5 एकर 10 एकर शेती त्यांनी ही पेरणीला बी घेऊ शकता। मोठ्या ट्रॅक्टरची गरज नाही, फार मोठा खर्च करायची गरज नाही। आणि हे मशीन चालल्यानंतर तुम्ही मला फोन करून पण सांगा, मशीनचा 1000% चांगला रिझल्ट आहे। आणि बऱ्याचशा गावामध्ये आम्ही 1 मशीन दिली की त्या गावामध्ये 5 मशीन, 8 मशीन, 10 मशीन नंतर जातात। का जातात? आम्ही अजून 10-12 मशीन नेणार। 10-12 मशीन तुम्ही नेणार आहे। ह्या पहिले तर 2 घेतल्यात तुम्ही। तर ह्या शेतीला एवढ्या कामाच्या मशीन आहेत की एकदा तुम्ही वापरल्यानंतर तुम्हाला ह्याचा अनुभव येऊन जाईल। मजूर जवळजवळ 90% लावायची गरज नाही। आज जर तुम्ही पावसाळ्यामध्ये बघायला गेलं तर एका एकराला खुरपायला खर्च किती येतो? एका एकराला कमीत कमी 10 ते 15,000 रुपये खर्च येतो पिकामधलं गवत काढाय। पण ह्या विटू माऊली इंजिन कोयप्याला किती येत असेल जास्तीत जास्त खर्च? 200 रुपये। हो बरोबर।
किती 200 रुपये मध्ये आपले 1 एकराचं खुरपण होतं, टायमाला होतंय. आणि जे आपल्या बायका खुरपतात त्या फक्त वरच्या 1 इंच ते 1.5 इंचामध्ये खुरपतात. आपल्याला अजिसे आपल्याला 2 इंच, 4 इंच, 6 इंच, 8 इंच, 10 इंच असं कमी जास्त अंतरात लावता पण येतं. हो. तर